आज या ठिकाणी हे एक आहे, बाजूने चालेल का मध्ये ठेवायचं? आपल्याला एक सुंदर हरिकथा निरूपण ऐकायला मिळणार आहे. चौरंगाला लागतो इथे मला ठेवूया. कुमारी रेणुकाताई मिसळ, मी यांना प्रार्थना करतो त्यांनी इकडे यावं. कुमारी रेणुकाचा थोडक्यात एक परिचय आपल्या सर्वांना असावा या दृष्टिकोनातून थोडक्यात मी माहिती देतो, कारण समाजाला हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आज समाजाचा विचार करत असता बाहेरचं जग आणि रेणुकाताईंनी ज्या क्षेत्रामध्ये आपलं जीवन समर्पित करण्याचं ठरविलेलं आहे, एक क्षेत्र, याचा परिचय आपल्या सर्वांना अत्यंत गरजेचा आहे. त्यांचं पूर्ण नाव रेणुका मिसळ. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणावं लागेल. शालेय जीवनामध्ये अनेक पुरस्कारांनी सन्मानित, 10वी व 12वीत गुणवंत विद्यार्थिनी म्हणून शाळा महाविद्यालयाकडून सन्मानित झालेले आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकांच्या कंठस्थ परीक्षेत महाराष्ट्रातून 2 वेळा सलग 2 वेळा यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. प्राप्त काशीच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रथम श्रेणी मिळवून काशीत भव्य दिव्य सत्कार झालेला आहे. रेणुकाचं 21 मार्च 2024 रोजी अयोध्या येथील भारतातील सर्वात कठीण परीक्षेमध्ये भारतातून प्रथम क्रमांक मिळवून खऱ्या अर्थाने हरिभक्ती परायण झाल्या. या उत्तम कीर्तनकार कथाकार यांच्या रसाळ गाणीने श्रोते मंत्रमुग्ध होतात. त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला व कथेला प्रचंड प्रतिसाद मिळतो. बालपणापासून कुटुंबात धार्मिक वातावरणाच्या सोबत अनेक वर्षापासून गोसेवा असल्याने गोमातेची सेवा स्वतः करतात. हे सर्व पुरस्कार घरातील सर्व कामे करून प्राप्त केली आहेत. विशेष म्हणजे आजकालच्या मुलींनी विशेष याच्यावर चिंतन केलं पाहिजे की ह्या पाककलेत सुद्धा उत्तम यांचं योगदान आहे. अनेक पाककला ज्या उत्तम करतात, अतिशय सुगरण आहेत. या बालवयात यांना सर्व प्रकारचे पदार्थ करता येतात. बालपणापासून यांच्यावर उत्तम संस्कार असल्याने बाह्य जगाचे कोणतेही आकर्षण यांच्यात नाही. हॉटेल, हॉस्पिटल, ब्युटी पार्लर यांना माहिती नाही. उच्च शिक्षणाची क्षमता असून सुद्धा धर्मासाठी तिच्या आई वडिलांनी तिला समर्पित केलेले आहे. आचार, विचार आणि उच्चार तिन्ही गुणांचा संगम यांच्यात दिसून येतो. अशा कीर्तनकारांच्याकडनं आज आपण या ठिकाणी भगवद्गीता कथा निरूपण ऐकणार आहोत. हा परिचय याकरता मला द्यावाचा उचित वाटला, कारण आज मुलींच्या शिक्षणाचा जो विषय बाहेरच्या जगातला आहे, आज आपण काय विचार करून चालत आहोत, खरोखर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशा रेणुकाताईंना उदंड आयुष्य, आरोग्य लाभो आणि त्यांच्या परिश्रमाने अत्यंत भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या वैदिक सनातन धर्मामध्ये अशा संस्कारयुक्त मुली निर्माण हो, हीच भगवंताच्या चरणी, महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांना खूप खूप महाराजांचे, दत्तप्रभूंचे आशीर्वाद त्यांच्या पाठीचे आहेत. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा त्यांचं अभिनंदन करून कीर्तनास प्रारंभ करण्यास मी त्यांना जय रामा जय रामा रामा जय
बाहुदे झरा नाथा सतत बाहुदे झरा नाथा सतत बाहुदे झरा नाथा अनसुयेच्या सुता अनसुयेच्या अनसुयेच्या सुता
समजते. ज्या क्षेत्रावर येऊन कीर्तन करण्यासाठी मोठमोठे कीर्तनकार लालायित असतात, उत्साहित असतात, त्या मंचावर त्या क्षेत्रावर येऊन विनासायासपणे मला कीर्तन करता येतंय, माझ्यासारखी भाग्यवंत मी दुसरी नाही. दुसरं भाग्य असं की पहिल्यांदा कीर्तनाला एवढे लोक पाहिजे बरं का. नाहीतर भोजनाला 60 आणि भजनाला 8 अशी पद्धत आहे. कीर्तनकार प्रवचनकारांच्या आयुष्यात 4 परिस्थिती येतात बरं का. पहिली परिस्थिती असती, श्रोते भरपूर असतात पण अधिकारी श्रोते नसतात. ही पहिली परिस्थिती. दुसरी परिस्थिती, श्रोते काहीच नसतात पण अधिकारी श्रोते काही असतात. श्रोत्यांची गर्दी नसती पण अधिकारी श्रोते मात्र असतात. दुसरी परिस्थिती. तिसरी परिस्थिती येते, अधिकारी श्रोते पण नसतात आणि श्रोत्यांची गर्दी तर मुळीच नसते. आणि चौथी परिस्थिती असते, अधिकारी श्रोते पण असतात आणि श्रोत्यांची गर्दी पण असते. आज ही चौथी परिस्थिती मला पाहायला मिळाली. कीर्तनामध्ये थोडा सायलेंट मोड नको म्हणून विनोदापासून सुरुवात करते. तिसरी परिस्थिती म्हणजे अधिकारी श्रोते पण नसतात आणि कीर्तनाला गर्दी तर मुळीच नसते. अशी वेळ माझ्यावर एकदा आली होती. नवीन नवीन कीर्तन करायला लागले होते आणि एका गावी आमंत्रण आलं कीर्तन करायला. आता कीर्तनाला कुठेच नाही म्हणायचं नाही, मानधनासाठी कीर्तन नसतंच. म्हणून मी, माझे बाबा, आई असं सगळे मिळून कीर्तनाला गेलो. 6:30ला कीर्तन होतं. 6:15ला कीर्तनाला उभी राहिले. मला वाटलं, समोर पाहिलं तर मोजून एक श्रोता समोरच्या गालीच्यावर बसलेला होता. मला वाटलं 7 वाजेपर्यंत येतील. वाट पाहत बसले. 7 वाजले. आता म्हणले कीर्तन चालू करू, भगवंतासाठी कीर्तन करू. झालं, कीर्तन चालू केलं. पूर्वरंग झाला, मध्यंतर झालं, उत्तरंग झाला. तो समोरच्या श्रोत्याकडे मी पाहत होते बरं का. एकच श्रोता इतका मनोभावे कीर्तन ऐकत होता, इतका मनोभावे कीर्तन ऐकत होता. अजिबात काही डिस्टर्बन्स नाही, मधून उठला नाही, काही नाही. झालं, कीर्तन संपलं आणि मी आयोजकांना म्हटले, आज मला कीर्तन करून फार आनंद झालाय. आज एकच श्रोता समोर होता पण छान ऐकणारा होता. मी त्याचा सत्कार करणारे. बोलवलं त्याला वरती आणि त्याला शाल श्रीफळ असं देऊन त्याचा सत्कार केला आणि म्हणाले, काका, अहो किती तुमचं कीर्तनावर प्रेम हो. छानपैकी पूर्वरंगाला बसला, मध्यंतराला पण उठला नाही, उत्तरंगाला पण बसलात. किती तुमचं कीर्तनावर प्रेम, तुमचा सत्कारच करते. तेव्हा काका म्हणतात, कीर्तनावर वगैरे काही प्रेम नाही. तुमच्या खाली जो गालीचा टाकलाय तो माझ्या बायकोच्या लग्नातलाय. डोक्याला हात लावून घेतला. असे श्रोते जर असतील तर ते कीर्तनकाराचं कल्याणच होणार. पण आज फार आनंद होतोय की तुमच्यासारखे साधकांसमोर कीर्तन करायला मिळतंय. कीर्तन करता येईल की नाही हेच सांगता येत नाही. सारखं रडू येते, काही कळत नाही. सद्गुरुनाथांनी बोलवून घ्यावं हीच इच्छा. समर्थांच्या भाषेत सांगू. समर्थ म्हणतात, व्याघ्र सिंह भयानक, त्यांची पाहोनी लोक भयचकित, परंतु तयांचे पिल्ले निशंक, तया भोवती खेळती. अर्थात सगळ्यांना शेवटपर्यंत आवाज येतोय ना. समर्थ म्हणतात, व्याघ्र सिंह भयानक. अर्थात काय, जंगल या क्षेत्राचे राजे कोण असतात? वाघ सिंह हे, बरोबर. ह्या वाघ सिंहासमोर जायला मोठमोठे धिप्पाड लोक देखील घाबरतात. मोठमोठे शूरवीर. कोणी आहे का शूर असं की वाघ सिंहासमोर जाऊ शकेल? नाही. परंतु तेच त्या वाघ सिंहाची छोटी छोटी पिल्ले अगदी निशंकपणे आपल्या आई वडिलांच्या म्हणजे त्या वाघ सिंहाच्या कुशी खेळतात. तसंच तुम्ही श्रोते म्हणजे कोण आहात? तुम्ही प्रत्यक्ष ह्या अध्यात्म क्षेत्राचे राजे आहात आणि ह्या अध्यात्म क्षेत्राचे तुम्हा राजांसमोर कीर्तन करायला मोठमोठे कीर्तनकार घाबरतात. तिथे माझ्यासारख्या बालिकेची काय गती? म्हणून आज मी कीर्तन करायला नाही आले तर तुम्हा श्रोते माय बापांच्या मांडीवर निशंकपणे खेळायला आले. तुम्ही माझे बोबडे बोल गोड मानून घ्या. आता पूर्वरंगाला सुरुवात करूया. मला एकदा वेळ किती झाली ते सांगता? पूर्वरंगासाठी अभंग निवडलाय तो संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा.
जेव्हा जेव्हा या भूतलावर भक्ती नाहीशी होते का असं वाटतं ना, तेव्हा एक सत्पुरुष जन्माला येतो. 600 ते 700 वर्षापूर्वी असाच काळ आला होता. समाजातून भक्ती नाहीशी होते काय अशी परिस्थिती आली होती. आणि तेव्हा मराठवाड्यामध्ये गोदावरीच्या तटी पैठण्या क्षेत्री एका सत्पुरुषाचा जन्म झाला. एकनाथांची हो, एकनाथांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी. एकनाथांची अमृत तुल्यवाणी, एकनाथांची हो, एकनाथांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी. स्वये तो कीर्तना कैटभारी, स्वये तो कीर्तना कैटभारी, स्वये तो कीर्तना कैटभारी. रंग चढला कै कीर्तनाचा भारी, रंग चढला कै कीर्तनाचा भारी. हो, एकनाथांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी, श्रवणी पडता लोचनी येत पाणी. काल आपण चरित्र ऐकलंच आहे. प्रत्यक्ष पंढरीनाथ भगवंतानी कीर्तनात यावं आणि थुई 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 नाचावं असं ते चरित्र. श्रोत्यांनी असं डोलावं, काय सांगावं. एकनाथ महाराजांच्या कीर्तनात श्रोते डोलायचे बरं का. आमच्या कीर्तनात पण श्रोते डोलतात. फरक काय माहिती का? एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये श्रोते असे 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 डोलायचे आणि आमच्या कीर्तनामध्ये श्रोते असे 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 डोलतात. फरक फक्त एवढाच. नाथ महाराजांच्या वर सुंदर आर्या केलेली आहे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी आवडी भरतो. भगवंताला भक्ताचं इतकं प्रेम असतं ना, भगवंत फक्त भक्तावरच प्रेम करत नाही बरं का. लक्ष आहे ना सगळ्यांचं. भगवंत फक्त भक्तावरच प्रेम करत नाही, तर भक्ताच्या घरच्या छोट्या गोष्टीवर पण प्रेम करतो. लक्ष्मी हुनी अधिकही आवडली माधवास कावडती, आवडती स्कंदावरी ठेवियली ती पदीच नावडती. आता मला सांगा, भगवंताने लक्ष्मी मातेला कुठं स्थान दिलंय? आवाज नाही. भगवंताने लक्ष्मी मातेला कुठं स्थान दिलंय? बरोबर, चरणावर स्थान दिले. अर्थात भगवंतानी लक्ष्मीला पायाच्या वरती येऊ दिलं नाही, पण भगवंताचं आपल्या भक्ताच्या घरच्या गोष्टीवर इतकं प्रेम की भगवंतानी एकनाथ महाराजांच्या घरच्या कावडीला आपल्या स्कंधावर जागा दिली. इतका अधिकार असणारे एकनाथ महाराज आपल्या लेकरांना कल्याणाचा मार्ग सांगताना म्हणतात, भावतोची देव भावतोची देव ये अर्थी संदेह धरू नये, भावे भक्ती फळे भावे देव मिळे, निज भावे सोहळे स्वानंदाचे, भावची कारण या परते साधन नाही नाही, एका जनार्दनी भावाचे आवडी, मनोरथ कोडी पुरते येथे सद्गुरुनाथ महाराज की जय. माझ्या परीने चिंतन मांडण्याचा प्रयत्न करते. पहिल्या ओळीत म्हटले, भावतोची देव ये अर्थी संदेह धरू नये. सोपा अर्थ आहे. भावतोची देव, भाव हाच देवे, भावतोची देव, भाव हाच देवे, ये अर्थी संदेह धरू नये. विकल्प नका मनात धरू.
हा सामान्य अर्थ झाला मंडळी. पण साहित्यामध्ये किंवा वक्तृत्वामध्ये जर एकच वाक्य पुन्हा म्हटलं गेलं अर्थात पुनरावृत्ती करण्यात आली तर तिथं द्विरुक्ती नावाचा दोष लागतो. तिथं सगळे शास्त्री बसलेले, माझं काही चुकलं तर माफ करा, माझ्या परीने सांगते, द्विरुक्ती नावाचा दोष लागतो. बरेच जण विचारतात नाथ महाराजांनी अभंगात म्हटले भावतोची देव भावतोची देव, मग इथं पुनरावृत्तीचा दोष नाही का लागणार? नाही. का बरं नाही लागणार? प्रेमा दुरुक्ती क्षम्य, अर्थात जिथं द्विरुक्तीचा विषय हा प्रेम असेल ना तिथं द्विरुक्ती हा दोष न होता ते प्रेम वाढण्याचं साधन होतं. जसं की एखादं मूल घरात जेवत नसेल तर आई काय म्हणते, अरे कारट्या जेवून घे जेवून घे जेवून घे, 3-4 वेळा म्हणते की नाही? मग तिथं द्विरुक्ती हा दोष नाही लागणार. कारण जेव्हा ती आई 2-3 वेळा त्या बाळाला सांगल तेव्हा कुठे त्याचा निश्चय दृढ होईल की आता जेवून घ्यावं. तसंच आपल्या मनामध्ये भक्तिभाव वाढण्यासाठी संत सज्जन 2-3 वेळा आपल्याला सांगतात, म्हणून इथं विरुक्ती हा दोष न लागता प्रेम वाढण्याचं साधन होईल. आता भाव म्हणजे नेमकं काय हो? कोणाला माहिती भाव म्हणजे नेमकं काय? कोणालाच नाही माहिती. भाव म्हणजे नेमकं काय? काय भावाने आणलं तो भाव नाही बरं का. इथं भाव म्हणजे भक्ती रसायन सिंधू नावाचा एक ग्रंथ आहे, खूप सुंदर ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये व्याख्या दिली आहे, फार गरजेचं आहे. एक संस्कृत सुभाषित आहे, सगळ्यांना पाठ असेल. न देवो विद्यते काष्ठे न पाषाणे न मृण्मये भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. खूप सुंदर सांगितलंय. सुभाषितकार म्हणतात देव कशात नाहीये. न देवो विद्यते काष्ठे, लाकडामध्ये देव नाही. मग कुठे आहे? न पाषाणे, दगडामध्ये पण देव नाही. न मृण्मये, मातीमध्ये पण देव नाही. मग देव आहे कुठं? भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. आपल्या अंतःकरणात जो शुद्ध भक्तिभाव असतो ना तोच भगवंताचा परमनंट ऍड्रेस. एक सुंदर दृष्टांत देते म्हणजे सिद्धांत समजेल. एका शहरामध्ये एक 58 वर्षाचे काका राहत होते. सगळ्यांचं लक्ष आहे ना? कोणाला काही प्रॉब्लेम? 58 वर्षाचे काका राहत होते. 2-3 महिन्यामध्ये रिटायरमेंट येणार होती. काकांनी विचार केला एकदा रिटायर झालो की मस्तपैकी देवाची पूजा करूया. बहुतांश लोक विचार करतात की रिटायर्ड झाल्यावरच देवाची पूजा करूयात, रिटायर्ड झाल्यावरच देवधर्म करूयात. बहुतांश लोकांचा समजच कसा आहे. पण मंडळी मला खरं खरं सांगा, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्याला एखाद्या व्यक्तीला फूल द्यायचं झालं, गुलाबाचं फूल द्यायचं झालं तर आपण ते कसं देऊ बरं? मळलेलं, चुरगळलेलं, जुनं असं फूल देऊयात की ताजं टवटवीत असं फूल देऊयात? कसं देऊ? आवाज नाही येते. आज भोजन प्रसाद नाही झाला का? ताजं टवटवीत फूल देऊ ना. तसंच आपल्याला हा भगवंताला देह अर्पण करायचा झाला, चुरगळलेला, मळलेला, थकलेला देह का अर्पण करायचा? ताजा टवटवीत प्रल्हाद ध्रुवांसारखा देह का बरावतं द्यायचा नाही देवाला? म्हणूनच जेव्हा आपण तरुण आहोत ना तेव्हा भगवंताची भक्ती करायला लागलो ना तर आपल्याला ओढ जास्ती लागते. पण त्याचा अर्थ असा नाही की आता म्हातारे झालो आता काही करण्यात अर्थ नाही, असं नाही. आज मला फार कौतुक वाटलं की आज एवढे वृद्ध मंडळी इथे आहेत. कोणाचे गुडघे दुखतायत, कोणाचे पाय दुखतायत, तरी देखील सगळे अनुष्ठानाला बसले आणि अत्यंत निष्ठेने अनुष्ठान करतायत. ह्या वृद्ध मंडळींसाठी एकदा सगळ्यांनी करतल वादन करा. विषय चालू होता रिटायर काकांचा. रिटायर काकांचं 2-3 महिन्यामध्ये रिटायरमेंट येणार होती. झालं, रिटायरमेंट येणार तसं आपण देवाची पूजा करायला लागायचं असं त्यांनी ठरवलं. झाले, रिटायर झाले, मोकळे झाले. काका बाजारामध्ये गेले आणि बाजारवाल्याने विचारलं, का रे, कोणता देव लवकर पावतो, कोणता देव लवकर प्रकटतो? आता तो कृष्ण भक्त होता. त्याने सांगितलं कृष्णाची मूर्ती घ्या, लवकर त्वरित फळ भेटल. झालं, काकांनी कृष्णाची सुंदर मूर्ती घरी आणली. रोज षोडशोपचारांनी पूजा चालू केली. धूप म्हणू नका, दीप म्हणू नका,
नैवेद्य म्हणू नका, वस्त्र म्हणू नका, सुंदर सुंदर पूजा चालू केली. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 1.5 महिने त्या काकांची पूजा चालू आहे. आणि 1.5 महिन्यानंतर विचार करताय, 1.5 महिन्यापासून पूजा करतोय, रोज ह्याला 10 रुपयाचा अष्टगंध आहे, 10 रुपयाचं नैवेद्य आहे, रोज ह्याला विविध प्रकारची फुलं वाहतोय, तर ह्या कृष्ण काही प्रचिती देत नाही. चोरटा देवे. काका त्या कृष्णावर इतके चिडले की ती कृष्णाची मूर्ती घेतली आणि देवघराच्या कोनाड्यात दिली ढकलून आणि म्हटले, आता त्वरित पावणारा देव आपण आणूया. झालं, मार्केटमध्ये गेले, आता दुसऱ्या दुकानातून देव आणायचं ठरवला. त्या दुकानदाराला विचारलं, कोणता देव पटकन प्रकटतो? त्यांनी सांगितलं, रामचंद्रांना घरी आणा. झालं, रामांची सुंदर मूर्ती घरात आणावी. पुन्हा तोच प्रकार, सुंदर धूप दीप पूजा नैवेद्य सगळं काकांनी परत चालू केलं. रामाची पूजा चालू केली. कृष्णाची मूर्ती देवघराच्या कोण्याड्यात तशीच आहे बरं का. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले आणि 1 दिवस झालं काय, रामाची पूजा झाली. रामाला वस्त्र वगैरे नेसविले, धूप दीप सगळं दाखवलं. काकांनी आता नमस्कार करतायत आणि तेवढ्यात पाहिलं काय, तर रामाच्या समोर जो धूप लावलेला होता ना, त्या धूपाचा सुगंध वाऱ्यामुळं कोणाड्यात ढकललेल्या कृष्णाच्या मूर्तीकडे जात होता. काकांनी पाहिलं, धूप लावले रामाला आणि फुकटचा सुगंध हा कृष्ण घेतोय. झालं, काका फार चिडले. देवघराखालून कापसाचे 2 बोळे घेतले आणि कृष्णाच्या मूर्तीच्या नाकात दिले खोचून. आणि हसता काय, जसे बोळे खुपसले तसे प्रत्यक्ष भगवंत कृष्ण अवतरले. राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय, रमा रमण हरी गोविंद, रमा रमण हरी गोविंद, राधाधर मधुमिलिंद जय जय, राधाधर मधुमिलिंद जय जय. जसे नाकात गोळे खुपसले तसा भगवंत कृष्ण प्रकट झाला. काकांचे धाबे दणाणले. काका भगवंताला विचारतात, काय रे, नाक दाबलं की तोंड उघडतं ही म्हण तू खरी केलीस, असं का बरं केलंस? 1.5 महिन्यापासून तुझी मनोभावी पूजा करत होतो, तुला विविध धूप दाखवत होतो, दीप दाखवत होतो, नैवेद्य दाखवत होतो, तेव्हा प्रसन्न नाही झालास आणि आता नाकात गोळे खुपसल्यावर प्रसन्न होतोस, असं कसं देव तू? तेव्हा भगवान कृष्णांनी अत्यंत सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, भक्ता, अरे तू इतक्या दिवस माझी पूजा नव्हता करत, तू माझ्या मूर्तीची पूजा करत होता आणि आज तू जाणलंस की हा कृष्ण माझा वास तोरतोय, अर्थात तू त्या मूर्तीमध्ये मूर्ती न पाहता प्रत्यक्ष माझा वास आहे असा भाव धरलास आणि त्या भावाला भुलून मी आलोय. म्हणून भावे हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. नाथ महाराज पहिल्या चरणात तेच म्हणतात, भावतोची देव, भावतोची देव, ये अर्थी संदेह धरू नये. पण मंडळी काय होतं माहिती का, भाव मनामध्ये भाव असला ते ठीक आहे, पण हा भाव कुठं ठेवावा ह्याला फार महत्व आहे बरं का. प्रश्न काय आहे, हा भाव कुठं ठेवावा ह्याला फार महत्व आहे. जसं की आपल्याला घरामध्ये भात करायचा आहे, भात शिजवायचा आहे, त्यासाठी पातेलं घेतलंय, तांदूळ घेतले, पाणी घेतलंय, चूल आहे, चुलीवर अग्नी आहे, सगळं आहे, पण ते पातेलं जर चुलीवरच ठेवलं नाही तर भात शिजेल का? जन्मामध्ये भात शिजणार नाही. तसंच अंतःकरणामध्ये भाव आहे, अध्यात्माची चूल पेटलेली आहे, सद्गुरू संतरूपी चूल आहे, हृदयाच्या पातेल्यामध्ये भाव सुद्धा आहे, पण ते पातेलं जर संत सद्गुरू भगवंताच्या ठिकाणी आपण ठेवलं नाही ना तर त्या भावाला काही महत्व नाही. गोस्वामी तुलसीदासांच्या चरित्रातला प्रसंग आपल्याला ठाऊकच आहे, तरी एकदा आवृत्ती करते.
तुलसीदासांचं आपल्या पत्नीवर इतकं प्रेम काही सांगूच नका. तसं आता पत्नीवर प्रेम आहे सांगण्याची गोष्ट येत नाही, इतकं प्रेम काही सांगूच नका. आणि एक दिवस झाला असं, तुलसीदास महाराजांची पत्नी काही कारणास्तव माहेरी गेली. पत्नी प्रेमामुळे तडफड होतीये. आता लवकर पत्नीला भेटायला जाऊ म्हणून रात्रीचे तुलसीदास महाराज घराच्या बाहेर निघाले. आता पत्नीचं गाव दुसऱ्या नदीच्या पल्याड होतं. धो 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 पाऊस चालू आहे, नदीला पाणी आहे आणि त्या नदीतून एक प्रेत वाहत चाललं होतं. तुलसीदास महाराजांना वाटलं आपल्या पत्नीचं आपल्यावर किती प्रेम, आपण नदी पार करून यावं म्हणून लाकडाचा ओंडका सोडलाय. त्या प्रेतावर बसले आणि झाला प्रवास सुरू. नदीच्या पल्याड पोहोचले. झालं, नदीच्या पल्याड आले. पत्नीचं घर जिथं होतं माहेरचं तिथं पोहोचले. आता पत्नीची जी खोली होती ती वरच्या मजल्यावर होती. वरच्या मजल्यावर जायचं कसं, रात्रीचं आलं तर सासरे हाकलून द्यायचे की काय अशी भीती वाटती. वरती जायचं कसं असा प्रश्न पडला. तेवढ्यात त्या खोलीच्या खिडकीकडे पाहिलं तर खिडकीच्या बाहेरून एक साप लटकत असलेला दिसला. पत्नी प्रेमामध्ये इतके वेडे झाले होते की त्यांना वाटलं आपल्या पत्नीचं आपल्यावर किती प्रेम, आपण वरती यावं म्हणून तिने दोरखंड सोडलाय. झालं, त्या सापाला धरून वरती गेले. धबधीशा आवाज आला, खोलीमध्ये कोण आले ते पाहण्यासाठी. पत्नी खडबडून जागी झाली. पाहिलं तर तुलसीदास महाराज. तिने विचारावं की महाराज, पतिदेव, एवढ्या रात्रीच तुम्ही इथं का बरं आलात? सगळा घडलेला वृत्तांत सांगावा. तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नीनं तुलसीदास महाराजांना दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. ती म्हणाली की नाथ, ह्या नश्वर शरीरावर जेवढा भाव तुम्ही ठेवलाय ना, तेवढा 1/3 भाव जर भगवंतावर ठेवला असता ना, तर त्या भगवंतांनी आतापर्यंत तुमचं कल्याण केलं असतं. म्हणून पत्नीचं हे वाक्य ऐकलं, विखार झाला आणि तुलसीदास महाराजांनी भगवंताच्या ठिकाणी भाव ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचं फळ म्हणजे काय माहिती का? फक्त श्रीराम म्हणावं आणि तुलसीदास महाराजांच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा लागाव्या, इतकं भगवंतावर प्रेम जडलं. भाव कुठं ठेवावा हे एकदा कळालं ना की सगळं कल्याणच झालं. एका ग्रंथामध्ये सुंदर सुभाषित आहे, भाव कुठं ठेवला पाहिजे. सुभाषित जाताना सगळ्यांना विचारणारे लक्ष ठेवायचं. सुभाषितात म्हटलंय, मंत्रे तीर्थे द्विजे देवे देवज्ञे भेषजे गुरौ यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी. सुभाषित समजलं सगळ्यांना? जाताना सगळ्यांना विचारणारे भाव कुठं ठेवावा, तर 7 ठिकाणी भाव ठेवण्यास सांगितलं. मंत्रे तीर्थे द्विजे देवे देवज्ञे भेषजे गुरौ. सोपं आहे. मंत्रावर भाव ठेवला ना, जसा भाव आपण मंत्रावर ठेवू तसं फळ आपल्याला मिळतं. आता इथं मंत्र शब्दाचा अर्थ आपण नाममंत्र असं देखील घेऊ शकतो बरं का. नामस्मरणावर आपण जसा भाव ठेवू तसं फळ आपल्याला मिळतं. अहो, आज्यांची जयंती आहे, त्यांनी नामावर किती प्रेम करावं हो. अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता बदली बदला ग्रास गिळता गृही दारी शय्ये वरी अति सुखाचे अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु गोंदवलेकर महाराजांच्या शरीराला कान लावला ना तर श्रीराम जय राम असा आवाज यायचा. महाराज म्हणायचे, इतकं नाम घ्या की ते नाम जेव्हा खोलवर जाईल ना तेव्हा तुमच्या चराचरामधून रामराय प्रकट होतील. इतकं नामावर प्रेम करावं. नामावर प्रेम केलं म्हणूनच तर नामयोगी अशी पदवी त्यांना मिळाली. मंत्रावर अर्थात नाममंत्रावर जसं आपण भाव ठेवू तसं फळ मिळणार आहे. त्यापुढे म्हटले मंत्रे तीर्थे, तीर्थावर जसं आपण भाव ठेवू तसं फळ आपल्याला मिळतं. सगळ्यांना माहितीच आहे, नाथ महाराज लहान असताना आहे ना कीर्तनाला गेले होते आणि कीर्तनामध्ये त्यांनी ऐकलं
की सद्गुरूंची भेट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या मनुष्याला भगवत प्राप्ती होणार नाही. म्हणून एकनाथ महाराजांनी सारखा आजीला विचारावं, आजी माझे सद्गुरू कुठे भेटतील, कुठं भेटतील? तेव्हा आजीनं सांगावं की गोदामाई समोर दिसते ना, तिला जाऊन विचार, ती सांगेल तुला तुझे सद्गुरू कधी मिळतील. अरे ती गोदामाई म्हणजे तीर्थ आहे, त्या तीर्थावर तू जसा भाव ठेवशील ना तसं फळ तुला भेटेल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाथांनी गोदामाई समोर जावं, हात पसरावे आणि म्हणावं, भेटीव मला झणी सद्गुरु गंगे हरिदा विनयीसा. भेटीव मला झणी सद्गुरु गंगे हरिदा विनयीसा. कृपा कटाक्षे त्रिताप हरुनी, कृपा कटाक्षे त्रिताप हरुनी. पाजिल ज्ञानरसा हरिदा विनयीसा. गंगेला विनंती करावी की आई मला माझ्या सद्गुरूंची भेट कधी होणार ग? आणि तीर्थावर जसा भाव ठेवू ना तसं फळ आपल्याला मिळतं. आपण तीर्थांवर भावच ठेवत नाही. तीर्थाला जातो तरी कसं, टूरला जातोय असं तीर्थाला जावं तर कसं काय बरं फळ देणार? त्या गंगेनं नाथांच्या स्वप्नात यावं आणि तुला तुझे सद्गुरू कुठं मिळतील त्याचा ठाव सांगावा. यादृशी भावनायस्य सिद्धिर्भवति तादृशी. त्यापुढे म्हटलंय, मंत्रे तीर्थे द्विजे. द्विजांवर जसा भाव ठेवू ना तसं फळ आपल्याला मिळणार. आता बरेच जण नक्षत्र शांती वगैरे करतात आणि 2 दिवसांनी गुरुजींना येऊन विचारतात, 1 महिन्याने गुरुजींना येऊन विचारतात की आमची शांती केली पण आम्हाला फळ काही मिळालं नाही, काही शांती चुकीची वगैरे केली काय, शॉर्टकट मारलं का काय विचारतात. तेव्हा ते यजमानांनी विचार केला पाहिजे की द्विजांवर आपण खरंच भाव ठेवतो का हो? द्विजांवर जसा भाव ठेवू तसा फळ मिळणार. यादृशी भावनायस्य सिद्धिर्भवति तादृशी. द्विजांवर भाव ठेवावा तर दशरथ महाराजांसारखा, द्विजांवर भाव ठेवावा तर रघुवंशासारखा, म्हणून त्यांना तसं फळ प्राप्त झालं. धावता अभंग घ्यायचाय, मंत्रे तीर्थे द्विजे आणि त्यापुढे काय सांगितलंय, देवे. भगवंतावर जसा भाव ठेवू ना तसं फळ आपल्याला मिळतं. समर्थ म्हणतात, असे हो जया अंतरी भाव जैसा, बसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यासी रक्षित से चाप पाणी, मुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. भगवंतावर ज्या प्रकारे आपण भाव ठेवू ना तो दयाघन भगवंत तसा प्रकट होतो हो. पण झालं असं, आपल्या भगवंतावर श्रद्धा नाही, विश्वास नाही, देवावर विश्वास नाही, अहो देवपूजेवर पण विश्वास नाही. कीर्तनाला जेव्हा जाते ना तेव्हा घरांमध्ये देवपूजेवरून भांडणं होताना पाहते. पती पत्नीला म्हणते तुम्ही देवपूजा करा आणि पत्नी पतीला म्हणतो तुम्ही देवपूजा करा. एक सुंदर दृष्टांत सांगते. एक ऑडिटर काका होते. ऑडिटरची नोकरी, सारखं बाहेर जावं लागायचं. त्या ऑडिटर काकांची आपल्या विठुरायावर इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा, इतकी श्रद्धा की रोज विठुरायाची पूजा करणार, मनोभावे त्याला नमस्कार करणार. पण एक दिवस झाला असं, त्या ऑडिटर काकांना काही कामानिमित्त 1.5 महिना घरापासून बाहेर राहावं लागणार होतं. आता 1.5 महिना विठुरायाची पूजा कोण करणार? त्या ऑडिटर काकांना 3 मुलं होते बरं का. त्या ऑडिटर काकांनी त्या तिन्हीच्या तिन्ही पोरांना बोलवून घेतलं, समोर बसवलं आणि सांगितलं, मुलांनो आता 1.5 महिना मी कामासाठी जाणार आहे, तर आपल्या विठुरायाची एकाने कोणीतरी मनोभावे पूजा करायची, त्याला नैवेद्य दाखवायचा. आता ते मुलं नामदेव महाराजांसारखी थोडी होती, एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहतायत,
थोरला धाकट्याला म्हणतो तू करायची, धाकटा मधल्याला म्हणतोय तू करायची. वडिलांसमोर काही बोलता येईना. ऑडिटर काका पुढच्या दिवशी त्यांच्या कामासाठी निघून गेले आणि तिसऱ्या ह्या तिघांमध्ये जुंपली. मोठा थोरल्याशी भांडतोय, मधला धाकट्याला म्हणतोय तू पूजा करायची, मी पूजा करणार नाही. पण त्या तिघांची आई हुशार होती बरं का. त्यांची आई म्हणाली, ज्याचं स्नान पहिले होईल ना त्यांनी देवपूजा करायची, ज्याची आंघोळ पहिली होईल त्यांनी देवपूजा करायची. ठरलं. तिघांनी मंजूर केलं की ज्याची पहिल्या घरामध्ये पहिली आंघोळ होईल त्यांनी देवपूजा करायची. झालं. पुढच्या दिवशीपासून आता पहाटेचे 4 वाजले. मोठा मुलगा उठून पाहतोय, स्नानगृहामध्ये गेला, कोणाचे कपडे दिसत आहेत का, कोणी आंघोळ केली का. नाही, केली असेल तर ठीक आहे, नसेल केली तर परत जाऊन झोपायला. स्नानगृहात गेला, कोणाचे कपडे नाही, परत जाऊन झोपला. झालं. मधला मुलगा उठला, स्नानगृहात गेला, कोणाचे कपडे दिसत आहेत का, कोणाचे कपडे नाही, परत जाऊन झोपला. तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा उठला, स्नानगृहात गेला, कोणाचे कपडे नाही, परत जाऊन झोपला. झालं. 8-9 वाजेपर्यंत या तिघांचं तसंच चालू आहे. कोणाची आंघोळणे पांघोळणे, देव सुद्धा तसाच उपाशी. शेवटी 9:30 वाजता मोठ्याची नोकरी होती, म्हणून मोठ्याने आणि मधल्याने काय करावं, अशी म्हणे की नकट व्हावं पण धाकट होऊ नये. धाकट्यांना कळतं काय होतं. मोठ्याने आणि मधल्याने काय करावं, तर तिसऱ्या नंबरच्या मुलाला उचलावं आणि दिवाळीला जसं अभ्यंग स्नान घालतात तसं रगडून रगडून त्याला आंघोळ घालावी. झाली. तिसऱ्याची आंघोळ झाली. ठरल्याप्रमाणे ठराव मंजूर झाला. ज्याची आंघोळ पहिली त्यांनी देवपूजा करायची. तिसऱ्याने डोक्याला हात लावून घेतला. आता 1.5 महिने विठुराया माझ्याचकडं. देवासमोर स्तोत्र म्हणण्याच्या ऐवजी देवाला काय म्हणतोय, काय रे देवा, आता माझ्याच नशिबी आला, 1.5 महिना तुझी पूजा करावी लागणार, कंटाळा आलाय. एक दिवस पूजा कशी केली, दुसऱ्या दिवशी केली आणि तिसऱ्या दिवशी म्हणाला आता मी काही पूजा करणार नाही, आता घरच सोडून जातो. आता महिला मंडळाला माहिती आहे, घरातला पुरुष रागवला की त्याला हक्काचं ठिकाण कोणतं असतं, सासूरवाडी. निघाला सासूरवाडीकडे जाण्यासाठी. बायकोला सोबत घेतलं, धप 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 पाय टाकत सासूरवाडीकडे गेला. सासूरवाडीच्या उंबऱ्यात येतोय तेवढ्यात सासूबाई बाहेर आल्या. या 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 जावई बापू कसे देवासारखे पावलात, देवासारखे पावलात. एवढं ऐकलं तिचे धाबेच दणाणले. आता काय म्हणतायत. हा म्हणतो काय झालं सासूबाई, एवढा आनंद याच्या आधी मी आल्यावर तुम्हाला कधी झाला नव्हता. सासूबाई म्हणतात अहो आमचे हे आत्ताच थोड्या वेळापूर्वी काहीतरी कामासाठी गेले आणि जवळजवळ 8-10 दिवस येणार नाहीत. देवाची पूजा कोण करणार हा विचार करत होते, तेवढ्यात तुम्ही देवासारखे पावला. डोक्याला हातच लावून घेतला. घरची पूजा काही कमी होती सासूबाईंनी तर देवाचं फार बिराडच मांडलेलं होतं. गणपतीपासून मारुतीपर्यंत सगळे देव घरात. पण सासूरवाडीमध्ये जास्ती बोलता येत नाही. झालं. सोहळं नेसलं, देवाच्या पूजेला लागला. सुंदर देवाची पूजा केली सासूबाईंना दाखवण्यासाठी. आणि पूजेचं तीर्थाचं पाणी बाहेर टाकायला आला तेवढ्या शेजारच्या काकी सासूबाईंनी पाहिलं. अरे वा 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 वा, जावई बापू कसे देवासारखे पावलात, देवासारखे पावलात. एवढं ऐकलं आणि म्हणले आता काय म्हणतात ते कळत नाही. काकी सासूबाई म्हणल्या तुमचे सासरे आणि आमचे हे 8 दिवसांसाठी बाहेर गेले, देवाची पूजा कोण करणार ह्याचा विचार करत होते. तेवढ्यात तुम्हाला पाहिलं, तेवढ्या आमची पण देवाची पूजा करून घ्या. घरचं एक कमी होतं म्हणून 2-2 देवाची पूजा मागं लागली. झालं. काकी सासूबाईंच्या घरची पण पूजा आटोपली. 2-3 दिवस पूजा केली आणि कंटाळा आला हो. आता विचार करू लागला देवाची पूजा करण्यापेक्षा जीवच देऊयात. झालं. जीव देण्यासाठी जवळच एक शेत होतं. शेतामध्ये गेला. समोर खोल अशी विहीर होती. आता विहिरीमध्ये उडी देऊन जीव देणार तितक्यात एका आजीबाईने याला आवाज दिला, थांब. अरे असं तरुणा ताठा दिसतोय, काम करण्याचं बळ दिसतंय आणि जीव कशाला देतोयस. तेव्हा ह्यांनी म्हणावं कंटाळा आलाय आयुष्याचा, काही करावंसं वाटत नाही, आता जीवच देतो. ती आजीबाई म्हणते पोरा घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे,
तू काही करू नकोस, घरी बस, तुला खायला मी देईल, प्यायला मी देईल, जेवायला मी देईल, कपडे लपते सगळे सगळे मी करल, फक्त एक टाइम आपल्या बाप्पाची पूजा करायची. एवढं ऐकलं मात्र दंदिशी त्या विहिरीमध्ये जीव दिला. मंडळी, असं देवपूजेविषयी असा देवभाव असेल, असा भाव जर मनामध्ये असेल तर ह्या जन्मात काय पुढचे 7 जन्म जरी घेतले तरी देव पावेल का हो? भाव असावा तर शबरी सारखा. शबरीनं जन्मभर रामरायाची वाट पाहावी. डोळ्याचे खाचड झाले रडून रडून की माझे रामराय कधी येणार, मला दर्शन कधी देणार. म्हातारा शरीर झालं आणि एक दिवस रामरायांची वाट पाहत त्या शबरीनं बाहेरच्या ओसरीवर निजावं. अहो, हाडाची काढ झालेली त्या शबरीची त्या ओसरीवर निजावं आणि झाडावर बसलेल्या कावळ्यांना वाटावं की मांसाचे तुकडे इथं पडलेले. म्हणून त्या कावळ्यांनी त्या शबरीचा मांस टिचून टिचून खायला सुरुवात केली. तेव्हा त्या शबरीने म्हणावं, अरे कावळ्यांनो, तुम्हाला जिथलं मांस खायचं तिथलं मांस खा, पण माझे 2 डोळे मात्र खाऊ नका, कारण माझ्या प्रभूंना भेटण्यासाठी हे 2 डोळे मी आयुष्यभर जपून ठेवले. भाव ठेवावा तर शबरी सारखा. सांगावं पण लागलं नाही की रामराय आले, फक्त पाहिलं आणि कळालं आपले प्रभू आले. इतका भक्तिभाव भगवंतावर ठेवावा. नाथ महाराज पुढच्या चरणात म्हणतात, भावे भक्ती फळे, भावे देव मिळे, निज भावे सोहळे स्वानंदाचे. भावाने भक्ती फलीभूत होत असते, भावानेच तो भगवंत मिळत असतो. काही जण तर्कवितर्क करतात की खरंच भगवंताला भाव समजतो का हो, भगवंताला तुमच्या मनातला भाव समजतो का हो, असा प्रश्न विचारतात. त्यांना मी उदाहरण देते. काही वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये एक रिसर्च झाला होता. सगळे जागे आहेत ना? एक रिसर्च झाला होता. त्या रिसर्चमध्ये काय केलं होतं तर एकाच माणसाला एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच जातीचे 2 आंब्याची झाडे लावायला लावले. अगदी शेजारी शेजारीच, भूमी पण एकाच माणसाला एकाच वेळी एकाच ठिकाणी एकाच जातीचे 2 आंब्याची झाडं लावायला लावले. पहिलं झाड लावताना त्या माणसाला म्हटलं की पहिलं झाड लावताना तू असा मनामध्ये भाव ठेव की हे झाड सुंदर फळणार, सुंदर फुलणार, ह्याला सुंदर फळे येणार, असा भाव ठेवून तू पहिलं झाड लाव. आणि दुसरं झाड लावताना असा विचार कर, असा भाव ठेव की हे झाड लावल्या क्षणी 2-3 दिवसामध्ये नष्ट होणार, ह्याला फुलं फळं यायचा काही विषयच राहणार नाही. झालं. त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे पहिलं झाड लावताना मनामध्ये सुंदर भावना ठेवली की या झाडाला छान फळं फुलं सगळं सगळं येणार. दुसरं झाड लावताना मनामध्ये भाव ठेवला की ह्या झाडाला अजिबात फळं फुलं येणार नाही. आणि त्याप्रमाणे झालं. पहिलं झाड जे लावलं होतं ना, त्या झाडाला 3 वर्षांनी जेव्हा पाहिलं तेव्हा सुंदर फळं फुलं सगळं सगळं आलेलं होतं, छान सावली आलेली होती. आणि जे दुसरं झाड होतं ना, रिसर्चमध्ये असं भेटलं की ते झाड 1.5 महिन्यामध्ये जळून गेलं. मंडळी, मला सांगा, जर निसर्गाला आपल्या मनातील भाव कळत असतील तर ह्या चराचराची निर्मिती करणाऱ्या त्या भगवंताला आपल्या मनातला भाव का नाही कळणार हो? नक्कीच कळणार. म्हणूनच भावे भक्ती फळे, भावे देव मिळे, निज भावे सोहळे स्वानंदाचे. भावची कारण या परते साधन नाही नाही. भगवंताला प्राप्त करून घेण्यासाठी भावासारखं दुसरं साधन नाही. आज चिंतन जर पुढं वाढवलं तर साधकांना झोपायला वेळ होईल आणि पुढे साधनामध्ये व्यत्यय येऊ शकतो. म्हणून पूर्वरंग इथंच थांबवते आणि सुंदर असा कथाभाग आपण चरित्रामध्ये ऐकूयात. अभंगाचं गायन आणि त्यानंतर 2 मिनिटं नामस्मरण. भाव तोची देव, 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 भाव
महाराज आपल्या समोर आहेत, ब्रह्मचैतन्य महाराज आपल्या समोर आहेत आणि आपण घेतोय ते नाम, ते ऐकतायत असा भाव मनामध्ये धरूयात आणि 2 मिनिटं नामस्मरण करूया. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्रीराम 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 जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. गो माता की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंतानी आनंदकंद भगवंतानी 4थ्या अध्यायामध्ये आपल्याला आश्वासन दिलंय की जेव्हा जेव्हा साधूंचं रक्षण करण्यासाठी, दुष्टांचं निर्दालन करण्यासाठी आणि धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी मी अवतार घेत राहील. आणि भगवंताच्या दरबारात फक्त आश्वासन देणं नाहीये बरं का, त्या आश्वासनाची पूर्ती करणं देखील आहे. आश्वासनानुसार तो दयाघन भगवंत प्रत्येक युगामध्ये कधी अंश रूपाने, कधी पूर्ण रूपाने, तर कधी संतांच्या सत्पुरुषांच्या रूपाने अवतार घेतो. असाच एक अवतार आपल्या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेला. यवनांचं साम्राज्य माजलं होतं, संपूर्ण हिंदू समाज गलित गात्र झाला होता. आणि तेव्हा जय जय रघुवीर समर्थच्या वाणीनं संपूर्ण महाराष्ट्र दुमदुमून टाकला. असं एक व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात झालं. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. प्रबल यवन झाले होते वंद्य या महाराष्ट्रात. आनंदत होता धर्म परसत्तेच्या द्वारात. शौर्य धैर्य रुतले होते
रघुवीर समर्थ दुमदुमली हो सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ दुमदुमली हो सर्वत्र जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थच्या वाणीनं मोडलेला समाज जागृत केला. खूप वर्षापूर्वी एक इमर्सन नावाचा निबंधकार होऊन गेला. तो इमर्सन म्हणाला की संत सत्पुरुष सद्गुरू हे कोणासारखे असतात माहिती का? तर संत सत्पुरुष सद्गुरू हे समुद्राच्या तीरावर साठणाऱ्या फेसासारखे असतात. कोणी समुद्राच्या तीरावर फेस कसा जमवतो कोणाला माहिती आहे? मी सांगते. समुद्रातून एक लाट तीरावर येते, आदळते, फुटते आणि पुन्हा समुद्रात जाते. अशी 1, 2, 3, 4, 100, 200 लाटी जेव्हा समुद्रातून येतात, तीरावर आदळतात आणि पुन्हा समुद्रात जातात ना, तेव्हा कुठे जाऊन समुद्राच्या तीरावर फेस तयार होतो. तसंच ज्या कुळामध्ये सत्कर्माच्या सद्भावनांच्या लाटी उसळतात आणि अशा अनेक पिढ्या जेव्हा जातात ना, तेव्हा कुठे जाऊन त्या कुटुंब वेलीवर, त्या कुटुंबाच्या तीरावर एक सत्पुरुष जन्माला येतो. असाच एक सत्पुरुष एका कुटुंबामध्ये जन्माला आला. कुटुंब होता ठोसर. राणूबाई आणि सूर्याजी पंतांच्या पोटी एका दिव्य आत्म्याने जन्म घेतला. नाव ठेवण्यात आलं नारायण. आधीच्या काळी देवादिकांच्या नावावरून नावं ठेवण्याची प्रथा होती बरं का. आता काळ बदलला तशी माणसंही बदलली, तसं नावांचा ट्रेंड देखील बदलला. परवा एका बारशाला गेले होते. वडिलांचं नाव होतं श्रद्धेय आणि आईचं नाव होतं अंजली. मुलगी झाली होती, नाव ठेवून दिलं श्रद्धांजली. असा नवीन नावाचा ट्रेंड आला. पण तो काळ आत्ताचा काळ थोडी होता. देवाधिकांचं नाव ठेवलं जायचं, कारण बसून जप करणं जरी झालं नाही ना, तरी त्या कार्ट्याला बोलवण्याच्या हेतूने काय होईना नामस्मरण होईल अशी भावना ठेवून सुंदर असं नारायण नाव ठेवण्यात आलं. अहो, नावच नारायण. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. नावाप्रमाणेच भगवंताचे अंश. नाहीतर नाव असतं विद्यासागर आणि चौथी नापास. काय उपयोग? नाव असतं शांती आणि सगळ्या कॉलनीशी भांडती. काय उपयोग? नावाप्रमाणे नारायणामध्ये भगवंताचे गुण दिसू लागले. पण असं म्हणतात ना की सत्पुरुषांच्या आयुष्यात संकटे 5वीलाच पुजलेले असतात. ज्या वयामध्ये वडिलांचा हात धरून 4 गोष्टी शिकाव्या, त्या वयामध्ये, त्या कोवळ्या वयामध्ये पितृछत्र हरपलं, पोरका झाला. जेव्हा घरामध्ये निधन होतं ना, तेव्हा मंडळी तुम्ही एक निदर्शनास येतं की घरातले सगळे व्यक्ती काही वेळ का होईना अंतर्मुख होतात. संतांची वृत्ती कशी असती? त्यांचं स्मशान वैराग्य नसतं. नारायण इतका अंतर्मुख झाला की तासन तास एकांतात बसावं. एक दिवस राणूबाईंनी काही कारणास्तव नारायणाला ओरडलं आणि नारायण कुठं गेला काही कळेना. दिवसभर राणूबाई शोधतायत, रडायला लागल्या. हो, कुठंच नारायण मिळेना. आडगळीच्या खोलीत काहीतरी काम निघलं म्हणून गेल्या आणि पाहतो तर काय, हे बुवा तिथं मांडी घालून बसलेले, पद्मासन घालून बसलेले आणि डोळे मिटलेले. आईनं नारायणाजवळ जावं आणि टाहो फोडावा. अरे नारायणा, अरे कुठं गेला होतास? किती वेळचं शोधते आणि इथं बसून काय करतोस? तेव्हा 8व्या वर्षी त्या मुलानं म्हणावं, आई चिंता करीतो विश्वाची. 8व्या वर्षी संत सत्पुरुषांना विश्वाची चिंता लागते. आपल्याला 60व्या वर्षी आपल्या कल्याणाची जरी चिंता लागली तरी खूप झालं. अशा प्रकारे समर्थांचं आयुष्य चालू आहे. अत्यंत कठोर तपश्चर्या केली. टाकळीला येऊन 1200 सूर्यनमस्कार घालावे, 13 कोटी रामनामाचा जप करावा, गायत्री मातेचा जप करावा आणि त्याचं फळ म्हणजे प्रत्यक्ष रामचंद्रांनी येऊन डोक्यावर हात ठेवावा. अहो, समर्थांच्या मनामध्ये भाव किती सुंदर होता. रोज रामरायासमोर जावं आणि म्हणावं, अनुदिन अनुतापे ता
व्यापलो रामराया परम दीन दयाळा निरसी मोह माया अचपळ मन माझे नावरे आवरिता तुझ विणशील होतो धावरे धावता. एवढं कारुण्य एवढी करुणा जेव्हा हृदयात जागृत होती ना तेव्हा भगवंत प्रकट येऊन म्हणतो, रामचंद्रांनी विचारावं, अरे दासा तुला काय हवं ते माग, मी तुझ्यावर प्रसन्न झालो. तेव्हा समर्थांनी एकच मागावं, रामराया मला दुसरं काही नको, फक्त एकदा म्हण की हा दास तुझा आहे, फक्त एकदाच म्हण हा दास तुझा आहे. किती किती संत श्रेष्ठ असतील. त्याप्रमाणे तपश्चर्येचं पुण्य एकत्र केलं आणि संपूर्ण भारतभर आता धर्मजागृतीचं काम चालू आहे. 1100 मठ स्थापित केले आणि सुंदर असं समर्थांचं कार्य चालू आहे. त्यांच्या जीवनातील एक सुंदर असा प्रसंग आपण आख्यान रूपाने ऐकूयात. एके दिवशी समर्थ आपल्या 2 शिष्यांना घेऊन, परमप्रिय शिष्यांना घेऊन कुठं जाणार होते बरं? प्रत्यक्ष आई जगदंबेला पाहण्यासाठी माहूर क्षेत्री रेणुका मातेच्या दर्शनाला जाणार होते. सोबत 2 शिष्य आहेत, कल्याण स्वामी आणि उद्धव स्वामी. आईला भेटण्याची तळमळ वाटत होती. आता तुम्ही प्रश्न कराल, समर्थ भक्त होते रामरायाचे, मग आईच्या भेटीची तळमळ कशाला? तर मला सांगा, घरात आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, माझ्या वयाच्या मुलीत म्हणून म्हणते, फोन हवा असेल घरात, आपल्याला फोन घ्यायचा आहे, तर आपण थेट बाबांकडे जातो की आईला म्हणतो मला फोन घ्यायचा आहे, तेवढं बाबांना सांग? पहिले आईकडे जाणार, कारण आपल्याला माहिती आहे थेट जर बाबांकडे गेलो आणि एखादी मागणी केली तर बाबा ते घेऊन देणार नाही. भगवंताचं तसंच आहे. आपल्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर थेट आपण भगवंताकडे जाऊ ना, तर भगवंत लवकर आपला स्वीकार नाही करणार. आपण जर जगदंबेच्या चरणी गेलो आणि तिला विनवणी केली की माझ्या बापाला, माझ्या पित्याला माझा स्वीकार करायला सांग, तेव्हा तो भगवंत नक्की आपला स्वीकार करेल. ह्या तळमळीनं धर्मकार्यासाठी जगदंबेचं अधिष्ठान हवं होतं. ह्या तळमळीनं समर्थ झप 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 पावलं टाकत आता माहूरगडाकडे जाण्यासाठी निघालेत. आईच्या भेटीची तळमळ आहे. गडावर पोहोचले, पायऱ्या चढतायत, मनामध्ये आईच्या भेटीची तळमळ लागलीये आणि समोर जगदंबेचं ते रूप पाहिलं. श्री मूळ पीठ नायिके माय रेणुके अहो अंबाबाई नको माझी उपेक्षा करू पावलवलाही. तुझ वाचुनी मज दुसरा नसे आसरा जगी जग जगदंबे अहो अंबे नको माझी उपेक्षा करू पावलवलाही. आणि समर्थांनी आईसमोर करुणा भाकली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसे वत्सा लागे गाय तैसे अनाथांची माया, जैसे वत्सा लागे गाय तैसे अनाथांची माया. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली.
डोक्यावरून हात फिरवून म्हणावं की बाळ, तुझ्या धर्म कार्यासाठी मी शक्ती रूपाने तुझ्यासोबत उभी आहे. झालं, सुफळ संपूर्ण झालं दर्शन. आता कल्याण आणि उद्धवाला घेऊन समर्थ संपूर्ण माहूर क्षेत्र फिरतायत, त्या गडावरून दाखवतायत, हे बघ कल्याण, इथं इथं असं असं झालं, तिथं तिथं तसं तसं झालं. कल्याण आणि तिकडं दत्त शिखराकडं बोट करावं आणि म्हणावं, महाराज ते काय आहे? तेव्हा समर्थ म्हणाले, बाळा तुम्हाला तिथं जायचं, आपण जाऊयात तिथं. तिघांची स्वारी दत्त शिखराकडे निघाली. दत्त शिखरावर आले, दर्शन झालं, सगळं सगळं झालं. दत्त शिखर फिरता 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 पाहिलं काय? समर्थांनी पाहिलं 20 ते 25 धष्टपुष्ट ब्राह्मण काहीतरी अनुष्ठानाला बसले. कल्याणाने विचारावं, महाराज हे धष्टपुष्ट ब्राह्मण पाहिले का तुम्ही? हो दिसतायत. हे कशाला बसले असतील? काहीतरी पोथी वाचतायत, काहीतरी अनुष्ठान चालू आहे. मी त्यांना विचारून येऊ का कसलं अनुष्ठान करताय? समर्थ म्हणले, कल्याणा जाऊन विचारून ये, पण भांडणं करून येऊ नकोस. कल्याण स्वामी त्या ब्राह्मणांच्या त्या अनुष्ठानाजवळ आले, त्यांच्या म्होरक्यापाशी गेले. आता तुम्ही विचाराल म्होरक्या कसं काय ओळखला? धष्टपुष्ट चांगला होता. कल्याण स्वामी गेले आणि त्या ब्राह्मणाला विचारलं की महाराज कसले अनुष्ठान करीता? कसलं अनुष्ठान करत आहात? एवढे 20-25 जण इथं दिसत आहात, कोणतं अनुष्ठान करतायत? कोणत्या देवाला प्राप्त करून घेण्यासाठी करतायत? तेवढं आम्हाला सांगावं. त्या ब्राह्मणाने उर्मटपणे त्याला म्हणावं, तुम्ही गोसावी इथं आलेच कस काय? इथं आम्ही गुरुचरित्राच्या पारायणाला बसलोय. आम्ही 20 गुरुचरित्राचे पारायण केले आणि आता 21वं पारायण आम्ही केलं रे केलं की प्रत्यक्ष दत्तप्रभू आम्हाला भेट देणार आहेत. दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी आम्ही इथं बसलोय. निघा तिकडं, तुम्हाला पाहून आमचे दत्तगुरु आम्हाला दर्शन देणार नाही. झालं. कल्याण स्वामींनी सगळा इतिवृत्तांत समर्थांना सांगावा. समर्थ म्हणाले, अरे त्यांच्या मनात भाव आहे ना, दत्तप्रभू त्यांना दर्शन देतील, नक्कीच देणार. आपण बाजूला जाऊन थांबूयात, ते जवळून दर्शन घेतील, आपण दूरदर्शन घेऊयात. समर्थ कल्याण स्वामी उद्धव स्वामी एका कोपऱ्यात थांबले. ह्या ब्रह्मवृंदांचं पारायण चालू झालं. सगळे मोठ्या आवाजामध्ये छान सुरामध्ये पारायण चालू झालं. तास झाला, 1.5 तास झाला आणि काय व्हावं? आला आला फकीर तो बघ मोठ्या तोरात. आला आला फकीर तो बघ मोठ्या तोरात. आला आला फकीर तो बघ मोठ्या तोरात. पाहून त्याचा नवाज माते दिगले पेतात. पाहून त्याचा नवाज माते दिगले पेतात. आला आला फकीर तो बघ मोठ्या तोरात. पाहून त्याचा नवाज माते दिगले पेतात. पाहून त्याचा नवाज माते दिगले पेतात. दिगते पेतात. दिगते पेतात. शांतता भंग करण्यासाठी ठपकीने एक जोरात आवाज झाला आणि काय व्हावं? 6-6.5 फुटाचा धिप्पाड देह काळा शार कृतांगामध्ये घातलेला, एका हातामध्ये पिवळी रंगाची माळ, दुसऱ्या हातामध्ये चिलीम, अल्लाहू अकबर करत एक फकीर तिथं आला. आणि नुसता आला नाही, कसा आला? सहकुटुंब सहपरिवार. सहकुटुंब सहपरिवार आला. त्याच्या परिवारात किती लोक? आता नीट ऐका बरं का, त्याच्या परिवारात कोण कोण होतं? 25 बोकड, 6 कुत्रे, नंतर 25 बोकड, 6 कुत्रे, त्याचे 3 नक्षत्रासारखी पोरं, 1 रेडा आणि त्या रेड्यावर बसलेली त्याची बीवी. असा सगळा परिवार घेऊन तो फकीर आला. ब्राह्मण म्हणाले, ते 3 गोसावी बरे होते, हे प्रकरण जरा अवघडच दिसते. अहो, त्या रेड्यावर बसलेली त्याची बीवी ठपकीने खाली उतरली. काय म्हणावं, ती कशी होती हो? इतकी काळीशार, इतकी काळीशार, डोळ्यामधला फक्त पांढरा पदार्थ आणि तोंडामधला फक्त पांढरा पदार्थ, अर्थात
डोळे आणि दात सोडून दुसरं काही दिसत नव्हतं, एवढी काळी. ठपकीने खाली उतरली. तर ब्राह्मण एकमेकांकडे पाहतायत, समर्थ देखील पाहतायत. तर शामराव म्हणतायत गोपाळरावांना, म्हणजे ब्राह्मण बसलेले, शामराव म्हणतायत गोपाळरावांना, जा बरं त्यांना हाकलून या. ते म्हणतात इथंच पुण्यतिथी होईल, त्या बाईकडे पहा एकदा. कोणीच हाकलून द्यायला तयार नाही. त्या फकीरानं आवाज करावा, चलो मोहतरमा, हमें भूक लगी है, हंडी तयार करो. माझी हिंदी थोडी तोडकी मोडकी या. हमें भूक लगी है, हंडी पकाओ. त्या बायांनी काय करावं, बाहेर जाऊन तरी करावं ना. त्या ब्राह्मणांच्या अग्नीसमोरच तिचा अग्नी मांडला. ठेवली चूल 3 दगडांची, त्याच्यावरच हंडी ठेवली. ब्राह्मण एकमेकांकडे पाहतच राहतायत. आता काय करते बया? सावजी हंडी रखिए, अब क्या करना, अब क्या करना, क्या अब क्या करना. तो फकीर इकडे तिकडे पाहतोय, म्हणतोय ये 25 बोकडं तिथं होती, ये 25 इधर डाल दो, काट डालो इने. त्या बाईने काय करावं, ते 25 बोकडं घ्यावे, भेंडी कापतात तसं कापून त्या हंडीमध्ये टाकून द्यावं. शामराव काय चालू आहे इथं? एकमेकांकडे पाहून काय चालू आहे याचं विचारपूस करतायत. रक्तपात पाहिजे काही सवय नाही. त्या बायानं 25 बोकड धरावे, कापून त्या हंडीमध्ये टाकावी आणि टाचावून चावून परत म्हणावं, सावजी हंडी भरी नाही, अब क्या करना. तेव्हा तो फकीर इकडे तिकडे पाहतो. 6 कुत्ती आहे, काट डालो. 6 कुत्रे धरावे, पुन्हा तोच प्रकार. आता कोणत्याच ब्राह्मणाचं गुरुचरित्र वाचण्यात लक्ष नाही. इथं जो रक्तपात चालू आहे त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष. समर्थ देखील लांबून पाहतायत. कल्याण स्वामी म्हणतात, अहो समर्थ आडवं त्यांना, किती अपवित्रपणा. समर्थ म्हणतात, शांत बसा, जे चालू आहे ते पाहत राहा. त्या बाईनं त्या कुत्र्यांचे पाय धरावे, कटकीने कापून त्या हंडीमध्ये टाकून द्यावे. टाचा उचलून परत पाहावं, सावजी हंडी भरी नाही, अब क्या करना, अब क्या करना. आतापर्यंत प्राणी कापत होती तोपर्यंत ठीक होतं. आता तो तिचा नवरा म्हणला, तिचा शोहर म्हणला, हे 3 बच्चे काट डालो. अहो काय नक्षत्रासारखी मुलं होती हो. 6 महिने आंघोळ केल्यानंतर त्यांच्या डोळ्यातले नाकातले सगळे रसायन एकत्र झालेले, फक्त दात दिसत होते. ऊस खात खात ते पोरं आले. त्या बाईनं त्या पोरांना धरावं, सटकीने त्यांच्या मुंडक्या उडवाव्या, त्या हंडीमध्ये टाकाव्या. ब्राह्मणांचे हात थरथरतायत, काय करावं काही कळत नाहीये. तिनं परत टाचा उंचावून म्हणावं, सावजी हंडी भरी नाही, अब क्या करना. त्यांनी परत इकडं तिकडं पाहावं आणि म्हणावं, त्या रेड्याकडे बोट दाखवून म्हणावं, काट डालो. रेड्याचे 2 तुकडे. आता पुरुषांकडून नारळ एका फटक्यात फोडला जात नाही. तिच्या एका फटक्यात तो रेडा, एकाचा 2 झाला. त्याचे तुकडे करावे, त्या हंडीमध्ये टाकावे. किती अपवित्रता. कल्याणा तू शांत बस, जे चालू आहे ते पहा. त्या बाईनं त्या रेड्याने त्या हंडीमध्ये टाकावं, परत टाचा उंचावून पाहावं, सावजी हंडी भरी नाही, अब क्या करना. त्यांनी इकडं तिकडं पाहावं. ते मुसलमानाने इकडं तिकडं पाहावं. इकडं तिकडं पाहिल्यानंतर समोर 20 धष्टपुष्ट ब्राह्मण दिसले आणि म्हणावं, हे 20 बंबन दिख रहे ना, काट डालू नये. एवढं ऐकलं मात्र गुरुचरित्राचं पारायण तिकडं, पोथ्या तिकडं, सगळे धूम टोकून पळाले. आता त्याची बीवी म्हणती, सावजी सब भाग गए, हंडी भरी नाही, अब क्या डालू. तिचा नवरा म्हणतोय, तिकडं कोपऱ्यामध्ये बघ 3 दाढीवाले दिसत आहेत, समर्थ, कल्याण आणि उद्धव. तिघं तिथंच उभे होते. काट डालू नये. मैं नहीं काट डालूंगी, आप ही जाओ. त्या फकीरानं हातात सुरा घ्यावा, दन 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 पाया दळत समर्थांजवळ यावं. ते खडक समर्थांच्या मानेवर उगारावं. समर्थांनी आपली मान त्याच्या समोर पुढे करावी आणि समर्थांनी वरती एकदाच पाहावं. तर काय, 3 शिरे 6 हात, तया माझा धनु
समर्थांनी वरती मान करून पाहावी तर प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी आपल्या स्वरूपामध्ये त्यांना दर्शन द्यावं. दत्तप्रभूंनी म्हणावं, समर्था, अरे किती रे तुझ्या मनात भक्तिभाव, एवढा अकराळ विक्राळ रूप मी धारण केलं तरी तू घाबरला नाहीस. समर्थ म्हणाले, तुम्हाला काय घाबरायचं, तुम्हाला मी काय आत्ता ओळखतो. अहो, दत्तप्रभूंचे सगळे चरित्र पहा. दत्तप्रभू कधी स्वस्वरूपामध्ये दर्शन देताना नाही दिसणार. कोणत्या फकीराच्या रूपात, कोणत्या गरीबाच्या रूपात, दिनाच्या रूपात दर्शन देताना दिसतील. म्हणून कधी देखील दिनाचं, गरीबाचं उपेक्षा करण्याचा प्रयत्न करू नका. कधी आपल्याला ते दर्शन देतील आपल्याला पण कळणार नाही. समर्था, तुझ्या भक्तिभावाला मी प्रसन्न झालो, माग तुला काय मागायचंय. तेव्हा समर्थांचं उत्तर किती सुंदर होतं. समर्थ म्हणाले, प्रभू, तुमचं दर्शन व्हावं म्हणून ते ब्राह्मण किती दिवसापासून गुरुचरित्र अखंडित वाचतायत. त्यांचं 21वं पारायण आता होणार होतं. तुमच्या ह्या लीलेमुळे सगळे घाबरून गेले. फक्त त्यांना दर्शन द्या, बाकी काही देऊ नका, फक्त त्यांना दर्शन द्या. दत्तप्रभू कल्याण स्वामी आणि उद्धवाला म्हणाले, जा त्यांना घेऊन आणा. तसं कल्याण आणि उद्धवानं तर ब्राह्मणांना बोलावून आणलं. ब्राह्मणांनी समर्थांना विचारलं, दत्तप्रभूंनी 25 कोंबडे, 6 कुत्रे, 1 रेडा, ती बाई ते कोण होतं. तेव्हा समर्थांनी सांगावं, ते 25 बोकडं नव्हती, ती आपल्या स्थूल देहाची 25 तत्व होती. ते 6 कुत्रे नव्हते, तर आपल्यामधले षड्रिपू होते. ते 3 पोरं नव्हते, ते त्रिगुण होते. आणि ती बाई नव्हती, ती माया होती. जेव्हा स्थूल देहाची 25 तत्व, षड्रिपू, त्रिगुण, अहंकार आणि माया या सगळ्यांचा वध जेव्हा होईल ना, तेव्हा कुठे जाऊन ते परमतत्व, ते दत्तगुरु आपल्याला भेटतील. भेटल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या ब्रह्मवृंदांचा भक्तिभाव जागृत झाला. दत्तप्रभू अंतर्धान पावले, पण सगळ्यांनी मानस पूजा करायला चालू केली. लागली समाधी, झालो दंग समाधीत, ध्यान लागले मी आलो एक मंदिरात, एक मंदिरात स्थापिली मनाने मूर्ती, हृदय मंदिरात देवी आले नाम प्रेमे, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. आरंभिली मानस पूजा भक्ती भावनेत, ध्यान लागले मी आलो एक मंदिरात, एक मंदिरात. गुंफुनी फुलांच्या माळा विभूषित केले.
भगवंत साक्षीभूत होऊन पाहतो. त्या भावाने समर्थांना दत्तांचं दत्तप्रभूंचं दर्शन झालं. आपण असा शुद्ध भाव जर अंतःकरणात ठेवला ना, इतकं सुंदर क्षेत्रामध्ये आपण आहोत. कल्याणाची हीच संधी आहे, परत संधी मिळणार नाही. आज इथून जाताना प्रत्येकाने मनामध्ये एक विचार करून जायचा की हा जन्म आपला शेवटचा जन्म. यापुढे आपल्याला जन्म घ्यायचा नाही, पुन्हा पुन्हा या भूतलावर यायचं नाही. एवढे समर्थ सद्गुरू आपल्याला मिळाले, पुन्हा जन्माला यायचं नाही. शुद्ध भक्तिभाव अंतःकरणात ठेवूया. एक ना एक दिवशी तो परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. आज झालेली कीर्तन सेवा दत्तप्रभूंच्या चरणी, श्री महाराजांच्या चरणी, ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी, माझ्या मातापित्यांच्या चरणी आणि ज्यांनी मला कीर्तन शिकवलं त्या योगेश महाराज साळेगावकर यांच्या चरणी अर्पण करते. काही चुकलं माकलं असेल तर ते माझ्या पत्रीचं, जे काही चांगलं वाटत असेल ते दत्तप्रभूंनीच बोलवून घेतलंय असा भाव मनामध्ये धरते. आणि पूर्वपद्यात नाथ महाराज म्हणतात, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव. येथी संदेह धरून नाही, येथी संदेह, येथी संदेह धरून नाही, धरून नाही. भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव, भावतोची देव. भावाचे कारण, भावाचे कारण, भावाचे कारण. यावरती साधना नाही, नाही, यावरती साधना, यावरती साधना नाही, 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 नाही. भावतोची देव, भावतोची Ram Ram